नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे। 22 तारखेपासून परीक्षा आहेत। 8 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप कशा पद्धतीने करणार, एकूण जागा किती आहेत, कोणकोणते कागदपत्रे लागतात, त्यानंतर पात्रता काय असणार आहे, यापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केले होते, ते तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता। सेपरेट प्लेलिस्ट आहे शिक्षक भरती 2022। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत, म्हणजे प्राथमिक शिक्षक असेल, उच्च प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक विद्यालय असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि व्यावसायिक अर्हता काय असणार आहे, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जे विद्यार्थी फॉर्म फिलअप केले आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्कीच पाहावा। त्यानंतर जे विद्यार्थी फॉर्म फिलअप करणार आहेत त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे। नेमकं तुम्ही कोणत्या वर्गासाठी किंवा कोणत्या इयत्तेसाठी फॉर्म भरू शकता, तुमच्याकडे कोणकोणतं क्वालिफिकेशन पूर्ण असणं गरजेचं आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत 25 फेब्रुवारी 2019चा जो महत्त्वपूर्ण जी.आर. आहे, या जी.आर.नुसार 2023ची जी काही शिक्षक भरती आहे ती भरती प्रक्रिया होणार आहे। शुद्धीपत्रकसुद्धा या ठिकाणी पाहू शकता। आता आपण सविस्तरपणे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी, त्यानंतर माध्यमिक शिक्षक होण्यासाठी, त्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षक होण्यासाठी कोणकोणती पात्रता लागते याची सविस्तर चर्चा करूया। म्हणजे नेमकं तुम्हाला कोणते ऑप्शन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करत असताना टिक मार्क करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला आढावा येईल। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, परिशिष्ट अ मध्ये आहे इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, तुमच्याकडे कोणकोणत्या शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं डी.एड. असणं गरजेचं आहे किंवा बी.एड. असणं गरजेचं आहे किंवा M.Ped. असणं गरजेचं आहे किंवा कशाप्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, याची चर्चा करूया। तर या ठिकाणी पहा, अध्यापनाचे विषय आहे 1ली ते 5वी या वर्गासाठी सर्व विषयासाठी तुमच्याकडे कोणती पात्रता असणं गरजेचं आहे। तर तुमच्याकडे व्यावसायिक अर्हतेमध्ये या ठिकाणी पहा की तुमच्याकडे डी.एड. असणं गरजेचं आहे। आता आपण सविस्तर समजूनच घेऊया। या ठिकाणी पहा, मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असो, म्हणजे तुमचं DTED असेल किंवा D.ED. असेल किंवा DMTL असेल, काही नाव असेल, तर या ठिकाणी पहा, तर काय पाहिजे, तर उच्च माध्यमिकमध्ये तुम्हाला 50% गुण असणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहिली अट आहे उच्च माध्यमिकसाठी तुम्हाला 50% गुण असणं गरजेचं आहे। दुसरी अट आहे की या ठिकाणी मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका, म्हणजे तुमच्याकडे 2 वर्षाचा शिक्षणशास्त्राचा डिप्लोमा होणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचं D.ED. असेल किंवा DTED. असेल, ते जे काही असेल, म्हणजे शिक्षणशास्त्राची 2 वर्षाची जर तुमच्याकडे पदवी असेल, त्यासाठी कोणतेही नाव असेल तरी तुम्ही यासाठी पात्र आहे। त्यानंतर दुसरी पात्रता काय आहे, तर TET सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। TET फर्स्ट पेपर तुम्ही पास असणं गरजेचं आहे किंवा सेंट्रलची जर तुम्ही CTET पास असेल, CTET जरी तुम्ही पास असाल, सेंट्रलचा पहिला पेपर जरी तुम्ही पास असाल, तरी तुम्ही वर्ग 1 ते वर्ग 5 या विषयासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। त्यानंतर किंवामध्ये या ठिकाणी पहा मित्रांनो, मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक, म्हणजे तुम्हाला 12वीला 50% गुण असणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे जर शिक्षणशास्त्राची 4 वर्षाची DEIED. हे जर पदवी असेल 4 वर्षाची, तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। जर तुमच्याकडे D.ED. नसेल, 2 वर्षाचा डिप्लोमा जर शिक्षणशास्त्राचा नसेल, 4 वर्षाचा असेल, 50% जर तुम्हाला 12वीला असतील, तरी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो किंवामध्ये अजून दिलं या ठिकाणी पहा, राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणासह उच्च माध्यमिक, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची 2002च्या तरतुदीनुसार जर तुम्हाला किमान 45% जर तुम्ही प्राप्त असाल तशा प्रकारे, तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता आहे आणि 2 वर्षाची तुमची D.ED. असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला 45% असतील तर कोणतं, तर राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणासह उच्च माध्यमिक उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापन शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेकडून D.ED. झाला असेल, तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। जर तुम्हाला 12वीला 50% नसतील, जर तुमच्याला जर 50% पदवीला असतील, पण राष्ट्रीय अध्यापन शिक्षण परिषदेकडून जर तुमचं B.ED. झाला असेल, B.ED. झाला असेल,
तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी किंवा या ठिकाणी दिले तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये 665 गावाकरता उमेदवारासंदर्भात या ठिकाणी पहा, जे उमेदवार BEd ही पात्रता पूर्ण करत असतील आणि त्यांचा विचार नियुक्तीनंतर 1ली ते 5वीच्या वर्गासाठी जर शिक्षक म्हणून करण्यात येत असेल तर त्यांना या ठिकाणी 6 महिन्याचा ब्रिज कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे, जे की महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागावरचे उमेदवार आहेत त्यासाठी ती महत्त्वपूर्ण सूचना आहे। अशा प्रकारे 1ली ते 5वीपर्यंतचे जे विद्यार्थी किंवा 1ली ते 5वीपर्यंतच्या शिक्षक होण्यासाठी तुम्हाला वरील क्वालिफिकेशन लागते। जर काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं असेल टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा 6वी ते 8वी, जर तुम्हाला 6वी ते 8वीचा जर शिक्षक व्हायचा असेल, आता 2023मध्ये जी जाहिरात निघाली त्यावेळेस तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडं कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि या ठिकाणी व्यावसायिक पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहा विषय कोणकोणते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। पदवीमध्ये मराठी विषय, त्यानंतर इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी आणि संस्कृत या विषयातून या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी, जर तुमची या विषयामध्ये जर पदवी झाली असेल किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहा तुमचं या विषयामध्ये जर पदवी झाली असेल किंवा जर शेवटच्या इयरला जर तुमचा या विषयापैकी एखादा विषय असेल त्यामध्ये तुम्हाला जर पदवीमध्ये 50%पेक्षा जर जास्त गुण असतील आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका DEd किंवा त्यास कोणतेही नाव असेल, DEd असेल, DTEd असेल, उत्तीर्ण असो किंवा शिक्षणशास्त्र BEd असेल तर शिक्षणशास्त्र BEd विशेष शिक्षण राष्ट्रीय शिक्षण परिषद यांच्या मान्यताप्राप्त संस्थेतून जर तुम्ही उत्तीर्ण झाला असेल तर तुम्हाला 6वी ते 8वी या वर्गासाठी अर्ज करता येणार आहे। म्हणजे 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे या विषयाची पदवी असणं गरजेचं आहे। तुम्हाला पदवीमध्ये 50% गुण असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे DEd असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, BEd असेल तरी अर्ज करू शकता। पण या ठिकाणी तुम्हाला आता पहा TETची सेकंड पेपर तुम्ही पास असणं गरजेचं आहे किंवा सेंट्रलचा CTETचा जर तुम्ही सेकंड पेपर पास असाल तर तुम्ही या ठिकाणी 6वी ते 8वीसाठी अर्ज करू शकता। किंवा मध्ये सुद्धा त्यांनी दिलं या ठिकाणी पहा राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील किमान 45% गुणासह पदवी उत्तीर्ण असेल आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्राची 1 वर्षाची उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। जर तुमच्याकडे राष्ट्रीय शिक्षण परिषदेचं 2002चं तरतुदीनुसार जर विद्यापीठात जर 45% जर गुण असतील तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण संबंधित 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्राचा जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल, DEIED जर असेल 4 वर्षाचा किंवा BAEd असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो फारसीयन भाषेसाठी कोणकोणती पात्रता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर अरेबिकसाठी कोणकोणती पात्रता आहे तर या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अरेबिक भाषा विषयासह तुमची पदवी असणं गरजेचं आहे। पदवीमध्ये तुम्हाला अरेबिक विषय असावा, सेकंड इयरला, थर्ड इयरला तुम्हाला 50% असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे BEd असणं गरजेचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी विषयाचं या ठिकाणी तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे। त्यानंतर गणित विषयासाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा विषयासह तुम्हाला 50% जर गुण असतील आणि 2 वर्षाचं तुमचं शिक्षणशास्त्राची जर पदविका असेल किंवा BEd असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। म्हणजे तुमचं पदवी जर गणित विषयात झाली असेल, तुम्हाला 50% गुण असतील आणि DEd असेल किंवा BEd असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अंतर्गत जर तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर पदवी झाली असेल त्यामध्ये जर तुम्हाला 45% गुण असतील आणि तुमच्याकडे जर 1 वर्षाचं BEd असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर 50% गुणासह उच्च माध्यमिक परीक्षा जर उत्तीर्ण असाल आणि 4 वर्षाचा जर तुमचा प्राथमिक शिक्षणशास्त्राचा जर डिप्लोमा असेल, पदवी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा विज्ञान विषय जर तुमचा पदवीचा मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ किंवा या ठिकाणी प्राणीशास्त्र किंवा जीवविज्ञान या विषयापैकी या ठिकाणी पहा पर्यावरणशास्त्र या विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात एखादा जर विषय असेल, जर तुम्हाला 50% जर गुण असतील तर जर तुमच्याकडे DEd असेल आणि BEd असेल तरी तुम्ही
6वी ते 8वी या वर्गासाठी विज्ञान टीचर म्हणून या ठिकाणी तुम्ही नियुक्त होऊ शकता। राष्ट्रीय शिक्षण परिषद 2002चे तरतुदीनुसार तुम्हाला 50% गुण असणं गरजेचं आहे। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर तुमच्याकडे समकक्ष जर उच्च माध्यमिक 50% गुण असतील आणि 4 वर्षाचं जर तुमच्याकडे BSc BEd असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र यामध्ये पहा मित्रांनो, जर तुम्हाला 6वी ते 8वीचा जर इतिहास भूगोल या विषयाचा जर शिक्षक व्हायचं असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षातील संबंधित विषय असेल, म्हणजे शेवटच्या वर्षाला जर तुम्हाला या विषयापैकी जर कोणता एखादा जर विषय असेल आणि जर तुम्ही पदवीची परीक्षा 50% जर उत्तीर्ण झाला असाल आणि 2 वर्षाचा जर तुमच्याकडे DEdचा डिप्लोमा असेल, त्यानंतर जर तुमच्याकडे BEdचा डिप्लोमा असेल तर तुम्ही 6वी ते 8वी या 6वी ते 8वीसाठी तुम्ही शिक्षक म्हणून पात्र किंवा तशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार या ठिकाणी पाहू शकता की 50% तुमच्याकडे गुण असणं गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, गणित आणि विज्ञान या विषयासाठी जर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थ, सांख्यशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र या विषयापैकी एखादा विषय घेऊन तुम्ही अंतिम वर्षात जर तुम्हाला जर 50% गुण असतील आणि जर तुमच्याकडे DEd असेल, जर BEd असेल तरी तुम्ही गणित आणि विज्ञान यासाठी अर्ज करू शकता। पण तुम्हाला CTETचा 2 पेपर सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे किंवा TETचा सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे, जो की गणित आणि विज्ञानसाठी जो सेकंड पेपर असेल तो तुम्ही पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की 9वी ते 10वीच्या वर्गासाठी कोणकोणते उमेदवार पात्र आहेत, त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे। तर या ठिकाणी पहा, विषय दिलेत, या विषयामध्ये तुमचं पदवी असणे गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, कन्नड असेल, सिंधी असेल, तेलुगू असेल, गुजराती असेल, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, त्यानंतर जर्मनी, फ्रेंच, रशियन, जपानी या विषयामध्ये जर तुमची पदवी झाली असेल आणि जर तुम्हाला पदवीमध्ये 50% गुण असतील आणि तुमचं या ठिकाणी BEd असणं गरजेचं आहे। 9वीच्या 10वीच्या शिक्षक होण्यासाठी किंवा 9वीचा आणि 10वीचा जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर या विषयामध्ये तुमच्या या ठिकाणी पदवी होणं गरजेचं आहे आणि पदवीला 50% गुण असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं BEd असणं गरजेचं आहे। तर तुम्ही 9वी ते 10वीच्या वर्गासाठी शिक्षक म्हणून पात्र असू शकता। तुम्हाला जर DEd असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार नाहीत, म्हणजे तुम्हाला BEdच असणं गरजेचं आहे। त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जर तुमचं 4 वर्षाचा जर तुमचा BA-ED जर तुमचं झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे। त्यानंतर विषयसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। गणित विषयामध्ये जर तुमची पदवी झाली असेल तर सुद्धा तुम्हाला 50% जर गुण असेल आणि जर तुमचं BEd झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। विज्ञान विषयासुद्धा तुम्ही पाहू शकता की भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र विज्ञान विषयासाठी सुद्धा तुम्ही पाहा 9वी ते 10वीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्रामधली तुमची पदवी असणं गरजेचं आहे आणि पदवीला 50% असणं गरजेचं आहे आणि मान्यताप्राप्त संस्थेचं तुमचं BEd झालं गरजेचं आहे। जर तुमचं BEd झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। इतिहास विषयामध्ये इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल आणि 50% जर तुम्हाला पदवीला जर गुण असतील आणि जर तुमच्याकडे BEd असेल तर तुम्ही यासाठी सुद्धा अर्ज करू शकता। त्यानंतर भूगोलसाठी पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची भूगोल विषयाची पदवी असेल, यामध्ये तुम्हाला 50% गुणासह जर तुमच्याकडे उत्तीर्ण असाल तर तुम्ही भूगोल विषयामध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर गणित आणि विज्ञानमध्ये या ठिकाणी पाहू शकता की गणित असेल, संख्याशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल या विषयापैकी जर कोणताही एखाद्या विषयामध्ये जर तुमचे पदवी झाली असेल आणि तुमचं जर BEd झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर समाजशास्त्रामध्ये पाहू शकता की इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र BEd झाला असेल तरी तुम्ही यासाठी समाजशास्त्र या विषयासाठी अर्ज करू शकता, पण पदवीमध्ये तुम्हाला 50% गुण असणं गरजेचं आहे। त्यानंतर शारीरिक शिक्षण असेल, शारीरिक शिक्षण या ऐच्छिक विषयासह पदवी परीक्षेमध्ये तुम्हाला 50% गुण असेल तर तुम्ही शिक्षक होऊ शकता, म्हणजे शारीरिक शिक्षणचा टीचर होऊ शकता। त्यानंतर तुमच्याकडे त्यानंतर क्रीडा मैदानी खेळ स्पर्धे म्हणजे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की हे सविस्तर अशा प्रकारे ही तुम्ही सविस्तर माहिती पाहून घ्या। ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, जर टेलिग्राम चॅनल तुम्ही अजूनपर्यंत जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म फिलअप केला नसेल तर अचूकपणे तुम्ही फॉर्म फिलअप कशा पद्धतीने फिलअप करणार याचा डेमो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तशा प्रकारे अचूकपणे फॉर्म फिलअप करू शकता। त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो,
11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यासाठी जर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल 11वीचा 12वीचा म्हणजे उच्च माध्यमिक स्तरासाठी, तर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता कोणती असणं गरजेचं आहे? तर या ठिकाणी पहा, तुमची पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमचं PG झालं पाहिजे. कोणतं? PG म्हणजे ग्रॅज्युएशनच्या नंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. कोणकोणत्या विषयामध्ये? इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, जर्मनी, फ्रेंच, जपानी, रशियन, चीनी या विषयात जर तुमचं PG झालं असेल आणि जर तुम्हाला PGला जर 50% गुण असतील आणि जर तुमचं जर B.Ed असेल, तर तुम्ही या ठिकाणी 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षक होण्यासंदर्भात तुम्ही पात्र असणार आहे. त्यानंतर अरेबिकसाठी सुद्धा आहे. नंतर मराठी प्राकृतिक असेल, गणित विषयासाठी तुमचं या ठिकाणी पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. 50% तुमच्याकडे गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतर इतिहास आणि भूगोल या विषयासाठी जर तुमच्याकडे 50% गुण असतील आणि पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे जर तुमच्याकडे जर PG असेल, तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो 2023ला जी शिक्षक भरती होणार आहे त्या संदर्भात सर्वच कॅटेगरीचं या ठिकाणी पात्रता आपण समजून सांगितले. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा आपली ऑफिशियल वेबसाईटसुद्धा चेक करू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.